इथं मी ब्लाऊजचा फ्रंट भाग घेतलेला आहे आणि त्याचा पुढचा गळा तुम्ही पाहू शकता, गोल गळा आहे, कट करून घेतलेला आहे। त्याला आपण क्रॉसपट्टी जोडायची आहे, म्हणजे गोट तयार करून घ्यायचं आपण याला गळ्याला। इथं मी 1 इंचाची तिरकी पट्टी घेतलेली आहे आणि ती डबल फोल्ड करून त्याला एक मोठी टीप मारून घेतलेली आहे। आता आपण शिवायला सुरुवात करूया। गोट लावायला चालू करतोय आपण। अगदी हलक्या हाताने ओढायची पट्टी, गळपट्टी जोरात ओढायची नाही, अगदी हलक्या हाताने आणि हळूहळू टीप मारत जायचं। इथं पक्क करून घ्यायचं। आपण आता गळपट्टी नुसती जोडून घेतलेली आहे, तर आता इथं आपल्याला गोट तयार करायचं आहे। गोट तयार करून घेऊया आणि जे एक्स्ट्रा कापड आहे ते मी इथं आता कट करून घेते आणि जिथं राऊंड येतोय तिथं असे छटके मारून घ्यायचे, म्हणजे कट मारून घ्यायचे। आता ही पट्टी आपल्याला आतल्या बाजूला दुमडून आपल्याला इथं गोट तयार करून घ्यायचं आहे। हे बघा, असा गोट तयार करून घ्यायचा इथं आपल्याला। आता मी गोट तयार कसं करायचं ते दाखवते तुम्हाला। हलक्या हाताने ओढायचा, अजिबात बिलकुलही जास्त ओढायची नाही गळपट्टी। अगदी हलक्या हाताने हळूहळू आपल्याला गोट मारत जायचं आहे। अगदी सोपी पद्धत आहे ही गोट मारून घ्यायची। पक्क करून घ्यायचं इथं शेवटला। हे बघा, गोट अगदी सुंदर तयार झालेला आहे आपल्या इथं, तुम्ही पाहू शकता।